नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात संध्याकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पश्चिम आशियातील परिस्थिती आमच्यासाठी गंभीर चिंता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. या भागात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्व देशांबरोबर मिळून काम करत राहू. पीएम मोदींचं विधान. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दिमाखदार द्राक्ष महोत्सव साजरा. तब्बल 2000 किलो द्राक्षांची आकर्षक आरास. मंदिराच्या गाभाऱ्यासह संपूर्ण सभामंडप द्राक्षांनी सजावट. इराणने कुवेत सीमेवर 3 अमेरिकन लढाऊ विमानं पाडल्याचा अहवालामध्ये दावा. तसेच इराणी क्षेपणास्त्रांचा वर्षाव इस्रायलवर होत असल्याची माहिती. खेमेनेईंच्या मृत्यूनंतर जगभरातील शिया मुस्लिमांकडून संताप व्यक्त. माझ्या पोटातील मुले देखील खेमेनेई आणि इस्लामसाठी शहीद होतील, एका महिलेचं वक्तव्य. यवतमाळच्या ग्रामीण भागात होळीनिमित्त लहान मुलं घनमाकडं खेळण्यात दंग. धनुष्यबाणाच्या आकाराचं आणि एक सरळ खांबाच्या आकाराचं वाळलेलं लाकूड आणून घनमाकड करण्यात येतं तयार. अमरावतीत आदिवासी आश्रमशाळेत शिक्षिका वर्गातच झोपल्याचा व्हिडिओ समोर. यामुळे पालकांकडून संताप व्यक्त. अमरावतीच्या कारंजा बहिरम येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी धडकले जिल्हा परिषद कार्यालयावर. आमच्या शिक्षकाची बदली रद्द करा, तोपर्यंत आम्ही जिल्हा परिषद कार्यालयात बसून राहू, विद्यार्थ्यांची मागणी. यूपीतील प्रयागराज जंक्शनवर ट्रेनमध्ये चढताना प्रवासी घसरून पडला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे वाचले प्राण. वर्ध्याच्या वेणा नदीच्या रेती घाटावर भाजप नगरसेविकेच्या मुलाची तलवारीनं हत्या. रेती माफियांच्या 2 गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत मृत्यू. या घटनेत आणखी 3 जण जखमी. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पालघरच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केमिकल कंपनीमध्ये वायू गळती झाल्यानं कामगारांना श्वसनाचा त्रास. या वायू गळतीमुळे कंपनीच्या आसपासचा तब्बल 1.5 किलोमीटरचा परिसर बाधित झाल्याची माहिती. उत्तराखंडमध्ये हॉटेल बाहेर मद्यपी गर्लफ्रेंडचा हाय व्होल्टेज ड्रामा. बॉयफ्रेंड दुसऱ्या महिलेसोबत एका हॉटेलमध्ये असल्यामुळे गर्लफ्रेंडला राग अनावर. धुलीवंदन साजरे करायला निघालेल्या बीडमधील तरुणांच्या कारचा भीषण अपघात. या अपघातात एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. चंद्रपूरच्या बल्लापूर रेल्वे स्टेशन परिसरातून आई वडिलांच्या कुशीतून पळवलेल्या 3 वर्षांच्या मुलाची 20 तासात सुटका. तेलंगणातील महिलांच्या टोळीनं मुलाची 3.5 लाखात विक्री केल्याचं निष्पन्न. पोलिसांकडून 5 जणांना अटक. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.